अ, नमस्कार मित्रांनो, मी वैभव धंद्रे. आपण सर्वांचे खैरे कुणबी विकास परिवार KKVP तर्फे हार्दिक स्वागत करत आहे. तर काही टेक्निकल प्रॉब्लेम्समुळे सध्या एक डिस्टर्बन्स आला होता, पण तरी आपण आता परत जॉईन झालेलो आहोत. आणि आजचा कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाचा विषय आहे आर्थिक व्यवस्थापन आणि समाजाची भूमिका. तर कार्यक्रम सुरू करण्याआधी सर्वात आधी मी खैरे कुणबी विकास परिवार चे मी आभार मानतो. तर आता खैरे कुणबी विकास परिवारातर्फे सिन्स लॉकडाऊनच्या टाइम मध्ये बऱ्यापैकी खूप सुंदर सेमिनार झाले, कार्यक्रम झाले. जवळपास 9 प्रोग्राम्स खैरे कुणबी विकास परिवारातर्फे करण्यात आले. तर यासाठी संपूर्ण टीम KKVP चे हार्दिक अभिनंदन. तर अभिनंदनामध्ये मी सर्व आमचे मार्गदर्शक, सर्वात प्रथम आमचे मार्गदर्शक श्री प्रभाकरजी कुबडे यांचे मी धन्यवाद करतो. त्यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री प्रशांत नंदुरकर सर, त्याच्यानंतर किशोर भाऊ येडे, नितीन भाऊ मालुदे, या सर्वांचे मी हार्दिक म्हणजे मी धन्यवाद म्हणतो. आणि त्याच्यानंतर आशिष महोदरे, श्रीकांत भाऊ येलेकर, आकाश डाळे, रमाकांत शेंडी, या सर्वांची सर्वांचे फार मोठे सहकार्य खैरे कुणबी विकास परिवाराला मिळाले आहे. जितकेही म्हणजे बांधव आपल्याशी जुळलेले आहेत, तर हे आपण सर्वांच्या मेहनतीचे, कष्टाचे परिणाम आहे. आणि आपण सर्व या खैरे कुणबी विकास परिवारामध्ये जुळले आहात. तर KKVP मध्ये जुळले असताना आपल्या मनात विचार असेल की आपण हे सगळे कार्यक्रम करतो आहे, तर याच्या मागचा उद्देश काय आहे. तर आपण अगोदर फिजिकल कार्यक्रम घेत होतो, आता आपण लाईव्ह कार्यक्रम घेतो आहे ऑनलाईनच्या थ्रू. तर सध्या आता डिजिटल जाणे, ऑनलाईन जाणे या माध्यमातून समाज प्रबोधन करणे हा या मागचा सर्वप्रथम उद्देश आहे. तर बरेचदा कसं कार्यक्रम आतापर्यंत होत आलेले आहेत, समाजासाठीचे कार्यक्रम होत आले आहेत, लोक कार्यक्रमात आलेले आहे आणि त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सहभाग समाज संस्थेला दिले आहे. तर त्यानंतर आता हे जे कार्यक्रम होत आहेत वेगवेगळ्या विषयावरती, जसं शेतीवरती शिवणकर सरांनी कार्यक्रम घेतला, त्यानंतर नेटवर्क मार्केटिंग वरती श्रीकांत येलेकर यांनी कार्यक्रम घेतला, आणि इतरही बरेच मान्यवरांनी बरेच सुंदर सुंदर कार्यक्रम, स्पर्धात्मक परीक्षा, वक्तृत्व मार्गदर्शन, या सर्व विषयांवरती मार्गदर्शन झाले. तर या सर्व माध्यमातून मित्रांनो आपला उद्देश काय, तर आपला उद्देश असा आहे की समाजाची विचार क्षमता, बौद्धिक क्षमता ही विकसित करणे आणि सर्वांना एकत्रित करून एक विचारसरणी, सर्वपरी समाजाचा विकास, बौद्धिक रीतीने विकास हा करणे आवश्यक आहे. तर यासाठी आपण सर्वजण एकत्र येतो. तर आता आपण सर्वांसाठी जी माध्यमे कोणती आहे, जे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आपण सर्वांसाठी, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन काय असतो, तर न्यूजपेपर असतो, त्याच्याशिवाय विविध चॅनल्स असतात, त्याच्याशिवाय सोशल मीडिया असतो. तर सर्व प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारची इन्फॉर्मेशन गॅदर करतो आणि वेगवेगळ्या प्रकारे आपल्या समाजाशी जुळतो. पण हे सर्व माध्यमे, प्रत्येक माध्यमे उपयुक्त आहे का, प्रत्येक माध्यम आपल्याला अशी इन्फॉर्मेशन देतं आहे का की ज्याच्यामुळे आपल्या समाजात बदल घडू शकतो. तर मित्रांनो, या संकल्पनेतून की समाजाचे जे विचार आहेत ते एकमेकांशी आपले शेअरिंग होतील आणि त्याच्यामध्ये आपले मान्यवर इथे येतील आणि आपापले स्पेशलायझेशन, आपापले जे गोष्टी आहेत त्या शेअर करतील समाजाची, आणि त्यातूनच एक डेव्हलपमेंट होईल, एक प्रोसेस होईल, एक अवेअरनेस क्रिएट होईल, आणि या माध्यमातून आपला समाज सक्षम होण्यास मदत मिळेल आणि समाजाला बळकट करण्यासाठी प्रयत्न होतील. तर याच्यामध्येच आता आपण आजचा जो विषय घेतलेला आहे, तर आपला विषय आर्थिक व्यवस्थापन. तर आर्थिक व्यवस्थापन या विषयावरती आपण का आलेलो आहोत आणि याबद्दल आपण का डिस्कस करतो आहे. तर याच्याबद्दल आता सगळ्यात अगोदर म्हणजे ज्यावेळी मी याच्याबद्दल बोलतो आहे, तर तुम्ही या प्रोग्रामचं ब्रोशर पाहिलं असेल, 1 पेजर पाहिलं असेल, तर त्याच्यामध्ये जे विषय मांडलेले आहेत, तर याच्यामध्ये वैयक्तिक व्यवस्थापन, त्याच्याबद्दल माहिती आहे. त्याच्यानंतर सामाजिक आर्थिक समाजासाठी आर्थिक व्यवस्थापन आहे. त्याच्यानंतर व्यवसायासाठी आर्थिक व्यवस्थापन आहे. या गोष्टींच्या बाबत आज आपण मूलभूत चर्चा करणार आहोत. त्याशिवाय बचतीचे वेगवेगळे मार्ग कोणते आहेत, त्याशिवाय समाजाचं नेटवर्किंग म्हणजे कसं करायचं आणि हे आर्थिक बळकटी येण्यासाठी कशा प्रकारे समाजाला मदत करेल, तर यासाठी
आपण चर्चा करणार आहोत. तर आता या कार्यक्रमामध्ये जाण्याच्या अगोदर मी सांगू इच्छितो की मी वैभव दांद्रे एक सॉफ्ट स्किल ट्रेनर आहे, सर्टिफाईड लाईफ कोच आहे, त्याच्याशिवाय फायनान्शियल एक्सपर्टही आहे. तर वेगवेगळ्या विषयावरती मी कॉलेजेसमध्ये, कॉर्पोरेटमध्ये आणि इतर ठिकाणी मी ट्रेनिंग देत असतो. तर वेगवेगळ्या विषयावरती आता तुम्ही माझं प्रोफाईल जर व्हिजिट केलं वैभव दांद्रे, तर त्यावरती तुम्हाला वेगवेगळे माझे जे फेसबुक लाईव्ह सेशन आहे ते दिसतील, त्याशिवाय युट्यूबवरचे व्हिडिओज पण दिसतील. तर वेगवेगळ्या विषयावरती आपण बोलत असतो. तर इतर विषयांचं नॉलेज मिळवण्यासाठी आणि आपल्या जे आपला जो आजचा कार्यक्रम आहे तर त्याच्याबद्दल काही पॉइंट्स असतील जे आता आज आपण बोलू, तर त्याच्या आधीचे पण पॉइंट मी अगोदरच्या कार्यक्रमात कव्हर अप केलेले आहेत. तर तो एक रेफरन्स, पॉइंट ऑफ रेफरन्स समजून आपण बऱ्यापैकी विषयामध्ये जाऊ शकतो. तर या अगोदर मी घेतलेला कार्यक्रम जो होता तो जीवनाचे तंत्र गुंतवणूक मंत्र हा विषय मराठीमध्ये घेतला होता. त्याच्या आधी निवेश मंत्र हा हिंदीमध्ये मी कार्यक्रम घेतला होता. त्याच्या आधी कॅपिटलिझम अँड कॉस्ट ऑफ द क्रिसिस हा एक इंग्लिशमध्ये कार्यक्रम घेतला होता. त्याच्याशिवाय पॉवर ऑफ वनरेबिलिटी हा एक मी एक ट्रेनिंग घेतलं होतं याच्यावरती. आणि असे बरेचसे म्हणजे विविध ट्रेनिंग्स आहेत. म्युच्युअल फंडच्या बाबतीत मी आपल्याशी व्हिडिओ शेअर केला होता. स्टॉक मार्केटच्या बाबतीत विविध कार्यक्रम झाले आहेत. तर वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. तर आजचा आपला जो विषय आहे मेन आर्थिक नियोजन, तर हा जो एक विषय आहे तर हा एक विषय फक्त इन्व्हेस्टमेंटसाठी नाही आहे, फक्त लोनच्या बाबतीत नाही आहे, तर सर्वसमावेशक आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला आर्थिक नियोजन का आवश्यक आहे, का याची गरज आहे, तर त्याबद्दल आपण इथे चर्चा करत आहोत. तर आपले जे बांधव आहेत, आता आपण सर्वप्रथम कसं आहे की वैयक्तिक जीवनामध्ये आर्थिक नियोजन का आवश्यक आहे याच्या बाबतीत जाऊ. तर ते आपण डिस्कस करत असताना एकदम छोट्या छोट्या गोष्टी, बारीक सारीक गोष्टी आपण डिस्कस करू. तर सर्वप्रथम याची गरज काय आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे की आर्थिक व्यवस्थापन का पाहिजे. तर त्याच्या गरजेसाठी सगळ्यात आधी आपण आपल्या मूलभूत गरजा जाणून घेऊ. तर आपल्या मूलभूत गरजा काय आहेत? आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा हा आवश्यक आहे. हे आपल्या मूलभूत गरजा आहे. तर अन्नामध्ये आता आपलं डेली एक्सपेन्सेस, फूडचे एक्सपेन्सेस म्हणजे जेवणावरती लागणारा खर्च हा आपल्या एक्सपेन्स पार्टमध्ये येतो. त्याच्यानंतर आपण जे वस्त्र परिधान करतो तर शॉपिंगमध्ये त्याचा पार्ट येतो की घालण्याचे वस्त्र आहे त्याचा एक्सपेन्सेस आपला असतो. निवारा म्हणजे आपलं जे घर, जे जिथे आपण राहतो, तर हे आयदर म्हणजे रेंटल असेल तर रेंटचा किराया येतो. त्याच्यानंतर मग आपण जर प्रॉपर्टी विकत घेतली असेल, विकत घेणार असेल, तर मग त्यासाठी जे आहे तर इथे पण आर्थिक पार्ट येतो की तुम्ही जर आता नवीन घर घेणार असाल तर त्याला पैशाची गरज असते. एक्झिस्टिंग तुमचं घर आहे तर तुम्ही कधीतरी विकत घेतलं असेल तर तुमचा पैसा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाला असेल. त्याच्यानंतर त्या घराचं मेंटेनन्स यासाठी पण खर्च होतो. तर त्यामुळे वैयक्तिक व्यवस्थापनामध्ये म्हणजे स्वतःचं वैयक्तिक व्यवस्थापन, तर स्वतःच्या वैयक्तिक व्यवस्थापनामध्ये आपण काय काय खर्च करतो दिवसामध्ये त्या गोष्टी येतात. जसं छोट्या छोट्या गोष्टी आपण जसं आता जसं किराणा माल घेतो, त्याच्यानंतर आपल्या डेली एक्सपेन्सेस मध्ये आपण दूध डेली घेतो. तर याचा म्हणजे खर्च आणि त्याच्याशिवाय मग खर्च आणि इन्कम. तर सर्वप्रथम एक सगळ्यात बेसिक गोष्ट आपण करायला पाहिजे. तर आपल्यापैकी किती लोक म्हणजे हिशोब करतात किंवा हिशोब मांडतात हे तर मला माहिती नाही, पण एक सगळ्यात बेसिक गोष्ट करणे आवश्यक आहे की इन्कम अँड एक्सपेन्स मॅनेजर. इन्कम आणि एक्सपेन्स मॅनेजर हे तुम्ही म्हणजे हे एक ऍप येतं, तर त्या ऍपच्या माध्यमातून आपला आलेला इन्कम आणि एक्सपेन्स हे दोन्ही तुम्ही मांडू शकता. तर याला तुम्ही फिजिकली करू शकता. तुम्ही आपल्या एका वहीमध्ये माझा रोज होणारा खर्च मी जर मांडला आणि या महिन्यात माझा खर्च किती होईल, या क्वार्टरला किती खर्च होईल, या वर्षाला किती खर्च होईल, तर हे आपण जर मांडत गेलो तर आपला होणारा खर्च किती आहे तर तो आपल्याला कळतो. त्याच्यानंतर मग आपण इन्कम हा जो पार्ट आहे हा आपला, जसं आता एक सॅलरी हा एक इन्कम पार्ट असतो तुमचा, मग इतर इन्सेंटिव्ह हा जो असेल हा तुमचा इन्कम असेल. त्याच्यानंतर इतर माध्यमातून येणारा जो तुमचा इन्कम सोर्स आहे तर तो आपण इन्कम पार्टमध्ये मांडतो. तर याच्यामध्ये आजकाल कसं आहे की डिजिटल पद्धत आलेली आहे, म्हणजे याच्यामध्ये अतिशय ऑर्गनाइज पद्धती आली आहे. आतापर्यंत आपलं काय झालेलं आहे की आपण बऱ्याचशा गोष्टी करतो जीवनामध्ये. आपण मॅनेजमेंट करतो आपल्या जीवनामध्ये. प्रत्येक माणूस हा मॅनेजमेंटशी निगडीत आहे. असं नाही की आजच मी तुम्हाला काहीतरी नवीन सांगत आहे आणि तुम्ही त्याच्यावर अंमल करत आहेत. इट इज नॉट लाईक दॅट. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खर्च करता, तुम्ही तो मांडत असता, पण आता याला अनुसरून तुमच्या जीवनाचं प्लॅनिंग कसं करायचं ते एक महत्वाचं आहे.
जसं की आता आपला एक्सपेन्स मॅनेजर नावाचा एक ऍप आहे, तो बरेचसे ऍप येतात. तर एक्सपेन्स मॅनेजरमध्ये आपण आपल्याला सध्या होत असलेला खर्च, एक बारीक सारीक खर्च जर त्या एक्सपेन्स मॅनेजरमध्ये जर तुम्ही मेन्शन केले, जसं आज माझ्या दुधाला मला 40 रुपये लागले, तर मी त्याच्यात टाकले. त्याच्यानंतर मला आज मी आज किराणा घेतला 200 रुपयाचा, तर 200 रुपये तो मी टाकला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर मला असं वाटत आहे पेट्रोलसाठी माझे 200 रुपये गेले, तर 200 रुपये पेट्रोलचे मी त्याच्यात ऍड केले. मित्राला भेटायला गेलो, आता त्याच्यामध्ये आता माझा खर्च किती झाला मग चहा पाण्यावरती, तर हे तुम्ही मांडू शकता. त्याच्यानंतर मग प्रत्येक गोष्टीचा जो एक्सपेन्स आहे तर तो मांडण्याची जर तुम्ही सवय लावली, तर यापासून काय होईल, तर यापासून आपले होणारे खर्च, कोणत्या गोष्टीवर आपण किती खर्च करतो आहे, तर ते आपल्याला बघायला मिळेल. तर त्याच्याशिवाय आपण कुठल्या गोष्टी प्रायोरिटाईज करायला पाहिजे, प्राथमिकता कुठल्या गोष्टीला द्यायला पाहिजे, या गोष्टी आपल्याला कळेल. आता बरेच लोक व्यसनामध्येही पैसा खर्च करतात. एक प्रत्येकाचं म्हणजे इंडिव्हिज्युअल आहे, प्रत्येकाचं मत आहे. आता काही लोक व्यसनामध्ये 10 रुपये खर्च करतात, काही लोक 50 रुपये खर्च करतात, काही लोक असतात महिन्याचे 7-8 हजार 10 हजारही खर्च करतात. प्रत्येकाचं म्हणजे कसं आहे, एक इंटरेस्ट किंवा त्यांचं जे सवयी असतात त्या वेगळ्या असतात, तर त्याच्यानुसार ते असतात. पण जर तुम्ही आपला खर्च हा मांडला, एक्सपेन्स जर तुम्ही मांडला, तर काय होईल की तुम्हाला एक क्लॅरिटी येईल की मी माझा एक्सपेन्स मांडला आहे आणि मग एक्सपेन्स मांडल्यानंतर पुढच्या महिन्यात हा जर खर्च होणार असेल, तर तो खर्च मॅनेज करण्यासाठी मला किती इन्कम करण्याची गरज आहे. तर आता जर आपण हे केलं नाही, तर आपल्याला दैनंदिन जीवनात कोणते प्रॉब्लेम येतात, तर आजकाल ज्या बिमाऱ्या आहेत, हायपर टेन्शन, बीपी, शुगरचा प्रॉब्लेम, हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम, आजकाल आपण म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आपण इतर बिमाऱ्या विसरतच चाललो की आपल्याला जीवनामध्ये कोणत्या प्रकारच्या बिमाऱ्या येतात. आणि मित्रांनो, बहुतांश ज्या गोष्टी आहे म्हणजे सुसाईड पासून तर इतर ज्या फ्रस्ट्रेशन मधून येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये 90% हा म्हणजे आर्थिक विषयांशी निगडीत आहे. शेतकऱ्यांच्या ची आत्महत्या आहे, हा सुद्धा एक आर्थिक भागच आहे. तर त्याच्यामुळे आर्थिक नियोजन मध्ये महत्वाची गोष्ट, तुम्ही एक्सपेन्स जे आहे तर एक्सपेन्स तुम्ही कशा प्रकारे कॅल्क्युलेट करता, किरकोळ खर्चापासून तर प्रत्येक छोटे मोठे खर्च कशा प्रकारे तुम्ही लिहिता आणि एका साईडला त्याला मांडता. त्याच्यानंतर मग इन्कम पार्ट, तर आपले आता इन्कम, सपोज आता तुम्ही 30,000 रुपये तुमची सॅलरी फॉर एक्झाम्पल आहे, तर ती सॅलरी तुम्ही मांडा आणि मग त्याच्यामधनं तुमचं इन्क्रीमेंट काय होतं ते तुम्ही मांडा. तर याच्यातून मग आता माझ्या 30,000 मधून माझा किती पैसा हा खर्च होतो, माझ्या 30,000 मधून आता जर एक व्यक्ती सिंगल असेल, ज्याचं लग्न व्हायचं असेल, तर त्याला 10,000 खर्च येत असेल, किंवा एखादा व्यक्ती सिंगल आहे आणि तो म्हणजे खर्च थोडा जास्त करतो, त्याला शॉपिंगची जास्त सवय आहे, तर त्याला 15,000 खर्च येऊ शकतो. आता मॅरिड माणसाला 20, 22, 25, 30 या 20 ते 30 पर्यंत खर्च एक 30,000 सॅलरीवाल्याला येत असतो. आणि तो त्याच्या प्रत्येक मॅनेजमेंट वरती त्याचा रिझल्ट हा अवलंबून असतो. तर तुम्ही बघाल की दोन व्यक्तीमध्ये एक नेहमी डिफरन्स असतो. तर त्या डिफरन्स, सक्सेसच्या डिफरन्समध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट हा भाग महत्वाचा आहे. मी मागच्याही कार्यक्रमात एक उदाहरण दिलं होतं. अजय आणि विजय हे दोन एम्प्लॉईज आहेत, सॅलरीड एम्प्लॉईज आहे. तर अजयला सॅलरी 15,000 आहे, विजयला पण सॅलरी 15,000 आहे. तर या दोघांमध्ये फरक काय आहे, तर आता अजय जो आहे, तर अजय याला 15,000 सॅलरी आहे. तर त्यांनी एक गाडी विकत घेतलेली आहे आणि गाडीचा EMI जो आहे तर तो 6,000 रुपये दर महिन्याला कटतो. तर त्याच्यानंतर मग त्याच्या पुढे म्हणजे 9,000 रुपये राहतात. तर 9,000 तो शॉपिंगमध्ये 4,000 रुपये खर्च करतो. मग त्याच्यानंतर त्याकडे 5,000 उरतात आणि मग उरलेले जे पैसे आहेत तर त्याचा रेंट आणि इतर खर्च जर पकडला, त्यामध्ये हार्डली 500 ते 1,000 रुपये त्याचे शिल्लक राहतील. तर तेही शिल्लक राहणार नाहीत. तर हा अजय झाला. आणि दुसऱ्या साईडला एक विजय नावाचा व्यक्ती आहे. तर विजय नावाचा व्यक्ती हा काय करतो की सेम त्यालाही 15,000 रुपये पगारच आहे, पण त्यांनी एक डिसिजन घेतलं की मी बाईकचे EMI भरण्याऐवजी त्यांनी एक सेकंड हँड गाडी विकत घेतली 20,000 रुपयाची. तर 20,000 रुपयाची सेकंड हँड गाडी त्याने विकत घेतली आणि तो त्याला वन टाइम एक्सपेन्स झाला. तर वर्षभरातून येणारा जो EMI त्याचा वाचला. 6,000 रुपये हा त्याला मॅन्डेटरी खर्च नाही. तर 15,000 मधून त्याचे 6,000 वजा होणार नाहीत. तर त्याचा पण शॉपिंग एक्सपेन्सेस आता 4,000 ऐवजी 3,000 आहे. तर त्याच्यामुळे 15,000 3,000 घेत, तर 12,000 त्याच्याकडे शिल्लक आहे. तर घराचा मेंटेनन्स वगैरे सगळ्या गोष्टी जर सोडल्या, तर तरी पण तो 4,000 ते 5,000 रुपये सेव्ह करू शकतो आहे दर महिन्याला. तर 5,000 रुपये दर महिन्याला जो माणूस सेव्ह करतो, तो वर्षाला 60,000 रुपये सेव्ह करतो. आणि
60,000 रुपये सेव्ह केल्यानंतर तो 5 वर्षामध्ये 6 पंचे 3 लाख रुपये सेव्ह करू शकतो. तर आता हा झाला सेव्हिंगचा भाग, की हा वैयक्तिक आर्थिक व्यवस्थापन करून सेव्ह कसा करू शकतो. पण आता सेव्ह तर तुम्ही करतच आहे, बचतीचे पर्याय विविध आपण डिस्कस करत असतो. याच्यामध्ये आता आपण या गोष्टी मानल्या पाहिजे, की ज्या प्रकारे मेंटेनन्स आहे, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीचं जे मेंटेनन्स आहे, तर ते त्याला कितपत मॅटर करतं, आणि खर्च जो आहे तर खर्च जो तो मॅनेज कसा केला पाहिजे. आता वैयक्तिक मध्ये आपण आणखी पण बऱ्याचशा गोष्टी चर्चा करणार आहोत. तर याच्यामध्ये आणखी 2 भाग आहेत. तर ज्याच्यामध्ये कसं आहे, आता आपण एक याच्यामध्ये जाऊ. मी एक थोडस जे पॉइंट्स आहे तर ते पुढे मागे घेईल, म्हणजे काय की याच्यामध्ये थोडासा इंटरेस्ट पण आपला राहील या सेशन मध्ये, आणि प्रॅक्टिकल आपण एक्झाम्पल देण्याची पद्धत करू. तर आता आपण पुढचा पॉइंट घेतोय की सामाजिक जीवनात नेटवर्कचे महत्व. तर सामाजिक जीवनात नेटवर्कचे महत्व काय आहे, सोशल नेटवर्क बनवण्याची गरज काय, आणि त्याच्यामधनं आर्थिक मजबूती का होईल. तर आता आपण जसं आता आपण केकेव्हीपी परिवाराचा आपण एक्झाम्पल घेऊ, की आता जवळपास 3 वर्ष आधी केकेव्हीपीची सुरुवात झाली, आणि बऱ्यापैकी नवीन मेंबर केकेव्हीपीशी जुळले, बरेच लोक या ग्रुपमध्ये आले, आणि त्यानंतर बऱ्याच लोकांची नागपूरच्या लोकल लेवलवरती सर्वांचा परिचय झाला, आणि नागपूरच्या सहित वर्धा, यवतमाळ, बल्लारशा, चंद्रपूर आणि इतर बरेचसे छोटे छोटे ठिकाणं, छोट्या छोट्या गावांमध्ये आता लोकांचा परिचय झाला ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रच नाही तर आता विदेशात राहणारे पण आपले बांधव आहे, या सर्वांशी आपला परिचय झाला. तर हा सगळा परिचय जो होत गेला, तर याच्या मागे एक भावना होती की समाजाने एकमेकांशी जुळलं पाहिजे, भेटलं पाहिजे. तर याचा एक सगळ्यात प्लस पॉईंट म्हणून आम्ही जेव्हाही ज्याही ठिकाणी जातो तर तिथे आपले समाज बांधव प्रत्येकाला म्हणजे रिस्पेक्ट देतात, प्रत्येक व्यक्तीला. आता आणि प्रत्येकाशी आपला परिचय होतो. तर नागपूरला कोणी आलं तर केकेव्हीपी टीम मधनं कोणी ना कोणी त्यांना भेटतं, कोणी ना कोणी वैयक्तिकपणे त्यांना भेटतं. तर केकेव्हीपीचा हा मोठा वर्क आहे. त्याच्यानंतर इतर ज्या संघटना काम करतात तर त्यांचाही समाजाला जोडण्यामध्ये आणि समाज बांधवांना एकमेकांशी कनेक्ट होण्यामध्ये फार मोठा सहभाग आहे. तर याच्यातनं आता काय काय बेनिफिट झाले, तर यामधनं लोकांचे व्यवसाय जे आहे तर ते एक बिझनेस फोरमद्वारे मांडल्या गेले, प्रत्येकाची लिस्ट मांडल्या गेली, आणि त्याच्यामुळेच आता कुणाला कॉन्ट्रॅक्टरची गरज पडली तर लोक फोन करतात, कॉन्ट्रॅक्टरला बोलतात. कुणाला दुधाची गरज आहे तर दुधाशी रिलेटेड जो वेंडर आहे तर तो त्याला फोन करतो. कुणाला जर फायनान्शियल मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे तर मला फोन करतात, म्हणजे ट्रेनिंग आणि सेमिनार्सच्या रिलेटेड मला फोन करतात, आणि LIC रिलेटेड आता आशिष म्हणून आहेत त्यांना फोन करतात. तर अशा प्रकारे जितकेही लोक आहेत तर त्यांना त्यांच्या स्पेशलायझेशननुसार, त्यांच्या कामानुसार त्यांना अप्रोच केलं जातं, आणि त्यांना त्यांच्याशी बोललं जातं. तर यातून कसं आहे की आपलं रिलेशनही बिल्डअप होतात, समाजामध्ये एक आर्थिक जे बळकटपणा म्हणतात समाजाला, तर त्यासाठी ही गोष्ट महत्वाची आहे की आपण आपल्या समाजामध्ये व्यवहार केला पाहिजे, समाजाशी लोकांशी कनेक्ट होऊन आपण व्यवहार केला पाहिजे. तर यांनी कोणकोणते फायदे तुम्हाला मिळतात, आणि समाजाला फायदे काय मिळतात, लोकांना काय फायदे मिळतात, ते पण मी सांगू इच्छितो. तर सर्वप्रथम एक विश्वासार्हता असते, की समाजाचा व्यक्ती आहे तो ऍज अ बिझनेसमॅन आपला प्रोडक्ट देतो आहे, तर एक विश्वासार्हता की हा समाजाचा व्यक्ती आहे, याच्याशी आपण जाऊन बोलू शकतो. कुठल्या प्रोडक्टच्या बाबतीत माहिती आहे तर माहिती आपण मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो, आणि सर्व्हिस रिलेटेड फॉलोअप पण त्या व्यक्तीशी आपण करू शकतो. आणि तो एक पॉइंट झाला. आणि आता मी स्वतः बिझनेसमॅन असेल तर त्या व्यक्तीकडनं मी कोणती जर वस्तू घेतली तर मी आपली वस्तू त्याला विकू शकतो. तर बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू मध्ये हा एक फायदा होतो. आता जे वेगवेगळ्या नेटवर्कच्या थ्रू जे गोष्टी आहेत, तर आपल्याला एखादा कुठला नवीन कॉन्सेप्ट रन करायचा असेल तर याच्यामध्ये आपल्याला फायनान्शियली इन्व्हॉल्वमेंट जर करायची असेल तर आपण त्या गोष्टी करू शकतो. आता आपल्याला एखादा समजा आपल्याला 50,000 रुपयाची एखाद्या कार्यक्रमासाठी गरज असली, एखादा तो कार्यक्रम असेल की ज्याच्यातनं आपण पैसा पण कमवत असू, चला एक सोशल कार्यक्रम थोडंसं बाजूला ठेवू, पण पैसा जरी कमवत असू तर प्रत्येक व्यक्तीने 1,000 रुपये काढले तर 50 लोकांचे 50,000 रुपये होतात. हा, तर एका व्यक्तीने 50,000 रुपये खर्च करणे यासाठी एक म्हणजे थोडंसं कठीण होतं प्रत्येक माणसाला, की इतके मोठे पैसे मी कसे खर्च करू. तर 1,000 रुपये एका व्यक्तीने काढले, आणि 50 लोकांनी जर ते 1,000 रुपये काढून 50,000 कोणताही संकल्प राबवला, त्याच्यातनं फंड रेझिंग केलं, तर हे वैयक्तिक लेवलवरती पण एक आम्ही येऊ शकतं.
आणि समाजाच्या लेवलवरती पण कामी येऊ शकतो. आणि बिझनेस कॉन्सेप्ट जो आहे तो बिझनेस कॉन्सेप्ट रन करण्यासाठी ही जी चेन आहे, हे जे नेटवर्क आहे, हे खूप प्रभावशाली होऊ शकतं. तर तर आता हा जो आहे म्हणजे जसं हा कॉन्सेप्ट जसं सेल्फ हेल्प ग्रुपचा कॉन्सेप्ट आहे, तर सेल्फ हेल्प ग्रुपचा कॉन्सेप्ट आपल्या कंट्रीमध्ये यूज केला जातो नाबार्डद्वारे आणि इतर संस्थांद्वारे. सेल्फ हेल्प ग्रुपचा कॉन्सेप्ट रन केला जातो. तर याच्यामध्ये विविध जे लोक आहेत, विविध ग्रुपचे लोक आहेत, तर हे पैसे जमा करतात आणि पैसे जमा करून ते त्या बँकेमध्ये ठेवतात आणि बँकेमध्ये ठेवल्यानंतर त्याचं म्हणजे ते आरडी मध्ये पण करतात, फिक्स डिपॉझिट मध्ये पण करतात. आणि एकमेकांना जर काही सहकार्य रिक्वायर्ड असेल, काही फायनान्स रिक्वायर्ड असेल, तर त्या पैशातनं त्यांच्या फायनान्शियल गरजा पूर्ण केल्या जातात. जसं आता कोणाला लँड घेण्यासाठी गरज असेल, कोणाला जमीन घेण्यासाठी, कोणाला व्यवसाय सुरू करण्यासाठी जर गरज असेल, तर कोणाला घर बांधण्यासाठी गरज असेल, तर याद्वारे एक संघटन, एक नेटवर्क याचा उपयोग होऊ शकतो. मी जस्ट म्हणजे एक इन्फॉर्मेशन पार्ट शेअर करतोय की संघटनातर्फे आर्थिक प्रगती कशी केली जाते. तर व्यवसायामध्ये प्रगतीसाठी हा एक खूप खूप सुंदर मार्ग आहे की व्यवसायामध्ये आपण इंटरॅक्शन जेव्हा करतोय, एकमेकांशी बोलतोय, तर भावनात्मक आपलं शेअरिंग होत आहे, विचारांचं शेअरिंग होत आहे. त्याच्याशिवाय तुम्ही आपल्या प्रोडक्टमध्ये काय काय बदल केले पाहिजे, काय काय नाविन्य आणलं पाहिजे, या गोष्टीबद्दल आपलं शेअरिंग होतं. तर इथे आर्थिक सहभाग होतो, आर्थिक देवाणघेवाण होते आणि याच्यातनं व्यक्ती कॉन्फिडंट पण असतो. आजवर आपण समाज संस्थेमध्ये संस्थेला एक सामाजिक वर्क, सोशल वर्क म्हणून मानत आलेलो आहे. आपण यामध्ये बहुतांश वेळी वधूवर सोहळे आणि इतर सामाजिक कार्यक्रम, डोनेशनचे कार्यक्रम यावरती भर दिला गेला. पण आर्थिक बळकटी आणण्यासाठी याचं व्यवस्थापन होणं खूप गरजेचं आहे. तर या नेटवर्किंगद्वारे काय फायदे मिळतील हा एक गहन विषय आहे. तो म्हणजे आपण जितका डिस्कस केला तितका कमी आहे. तर आर्थिक व्यवस्थापन, आता आर्थिक व्यवस्थापन जसं आता आपण आता पुढचा पॉइंट घेऊ की समाज संस्थेसाठी आर्थिक व्यवस्थापन का आवश्यक आहे. आपण आता सध्या जो पॉइंट घेतला तो नेटवर्किंग. आता आपण नेटवर्क बिल्डअप केलेला आहे. असं बघूया, समाज बांधव आपल्या सर्वांशी जुळलेले आहे. तर समाज बांधव सर्व आपल्याशी जुळल्यानंतर त्याचा आपण फायदा काय करू शकतो, त्याला कॅपिटलाइज कसे करू शकतो. तर याला एक ऑर्गनाइज्ड वे मध्ये एका चांगल्या प्लॅटफॉर्मद्वारे जर आपण याला संरक्षित केलं, तर जसं आता आपली समाज संस्था आहे, तर समाज संस्था जसं एक मेन पॉइंट असते की रजिस्टर असणे आवश्यक असते. त्याच्यानंतर समाज संस्थेचे जे कार्यक्रम आहे, जे पूर्ण 12 महिन्याचे जे कार्यक्रम आहे आपले, तर त्याला एक सिक्वेन्स करून त्याचं एक कॅलेंडर तयार करून, एक प्लॅनर तयार करून की आमच्या 12 महिन्यात या महिन्यामध्ये इतके इतके कार्यक्रम होतील. तर हे कार्यक्रम सिक्वेन्स करून त्याला किती बजेट लागणार आहे, ओव्हरऑल संस्थेचे कार्यक्रम करण्यासाठी बजेट आपल्याला किती लागेल, त्याला 50,000 लागेल, 1 लाख लागेल, 5 लाख लागतील की 10 लाख रुपये लागतील, तर हे तुमच्या प्लॅनर मधनं कळतं. तर सगळ्यात महत्वाचं आहे की प्लॅनर आपल्याकडे असेल समाज संस्थेमध्ये, कुठल्याही समाज संस्थेमध्ये, ती आता केकेव्हीपी असो किंवा इतर कोणती संस्था असो, तर त्यांना एक प्लॅनर असणे आवश्यक आहे. तर त्या प्लॅनर नुसारच तुमचा बजेट तो तयार झाला पाहिजे. की आमचा आता समजा 10 लाख रुपये या वर्षीचा बजेट आहे, तर तो बजेट आम्हाला कशासाठी लागतो आहे. तर कार्यक्रम आपण कुठल्या बाबतीमध्ये करतो, तर कार्यक्रमातून समाजाला जास्तीत जास्त मिळेल असे कार्यक्रम आपण घेतले तर समाज त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ शकतो. आता आर्थिक व्यवस्थापनामध्ये जसं सामाजिक संस्थेच्या आर्थिक व्यवस्थापनामध्ये एक पार्ट येतो वर्गणी, की जिथनं प्रत्येक माणसाकडनं वर्गणी गोळा केली जाते. जसं 100 रुपयापासून 500 रुपयापासून 1000 रुपये जे काही असेल वर्गणी, त्या व्यक्तीचा पार्ट असतो की व्यक्ती आपल्यापासून किती वर्गणी देतो. तर ते वर्गणी एक पार्ट असतो. दुसरा पार्ट असतो स्पॉन्सरशिप. वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये आपले स्पॉन्सरशिप देऊन, आपण स्पॉन्सरशिपचा अर्थ आपण आपला बॅनर लावून, तिथे वैयक्तिक बॅनर लावून आपली जाहिरात करून, जर तो सार्वजनिक कार्यक्रम असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बॅनर लावून आणि विविध प्रकारे आपली जाहिरात करून ते केलं जाऊ शकतो. जर डिजिटल प्लॅटफॉर्म असेल तर डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपली जाहिरात करून आपण म्हणजे करू शकतो. तर तिथनं संस्थेला काय मिळतं, तर संस्थेला फंड जनरेट होतो त्या माध्यमातून. तर स्पॉन्सर हा एक पार्ट आहे. तर इथे बरेचदा आपण समाज बांधव कसं कमी पडतो किंवा याकरता बरेच सांगण्याची गरज पडते. तर आता या जे लोक अवेअर असतात, जो समाज अवेअर असतो, तर तो या गोष्टीचा उपयोग करतो की मला माझा बिझनेस जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे. तर मला एक स्पॉन्सरशिप केली, मी समजा आता 500 रुपये, 1000 रुपये, 2000 रुपयाची जर जाहिरात मी
कमीत कमी किमतीत जर मी समाजामध्ये समाज संस्थेमध्ये दिली तर समाज संस्थेला त्याचा उपयोग होतो, तेवढे पैसे समाज संस्थेला मिळतात. जसं आता म्हणजे 2,000 रुपये एका व्यक्तीने दिले तर 10 लोकांचे 20,000 रुपये असा तो येतो. आणि याच्यातनं समाज संस्थेला पण सहजपणे ते कार्यक्रम करता येतात. तर इथे आर्थिक व्यवस्थापन असं होते की जिथे आता 20,000 रुपये प्रत्येक माणसाकडनं एकेका माणसाकडनं 100 जेव्हा 200 रुपये करून आता तुम्हाला 100 लोकांकडनं पैसे जमा करावे लागतील आणि त्यानंतर तुमचा 20,000चा फंड निर्माण होईल. तर इथे तुम्हाला जर कोणी स्वतःची जाहिरात करत आहे तर तो आपल्या फायद्यासाठी ती जाहिरात करेल आणि तुम्हाला त्याच्यासाठी तो पैसा पे करेल. तर ही सवय आपल्याला वेळेनुसार बदलवली पाहिजे. आज समाज संस्थेनी प्रत्येक व्यक्तीकडनं अपेक्षा न करता व्यक्तीचं काही ना काही समाजातून मिळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तर ज्याचा व्यवसाय असेल तर त्याला जास्तीत जास्त स्पॉन्सरशिप ऍडव्हर्टिजमेंट समाज संस्थेमध्ये केल्यानंतर तो एक होतं. तर एक वर्गणी एक पार्ट झाला, स्पॉन्सरशिप पार्ट झाला आणि त्याच्यानंतर फंड रेझिंगसाठी काही वेगवेगळे प्रकार असू शकतात. जसं आता आपण एखादा कार्यक्रम केला, एखादा आपण गॅदरिंग सारखा प्रोग्राम, कल्चरल प्रोग्राम ठेवला आणि त्याच्यामधनं फंड रेझिंग केली, किंवा एखादा प्रोडक्ट आपल्या समाज आणि तो प्रोडक्ट घेऊन जर त्याला आपण मदत केली तर ते एक समाजसेवा असू शकते. किंवा आता आपले जे शेतकरी बांधव आहेत तर शेतकरी बांधवांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येतो की त्यांचा माल खपत नाही. शेतकऱ्याचा माल पडून असतो. आता काल परवाच एक बातमी आली की बऱ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी दूध फेकून दिलं. त्याच्या आधी संत्र फेकण्याचं पण एक झालं होतं की ट्रकमधनं संत्र फेकले गेले. तर याच्यामधले आपले समाज बांधव पण अशा प्रकारे असू शकतात, यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले असू. तर आपली समाज संघटना मित्रांनो जर थोडीशी आणखी मजबूत असती तर अशा प्रकारे शेतमाल वाया गेला असता का? जर विचार करा, आपण या बांधवांना जर सहकार्य केले, आपण एखादा असा कार्यक्रम ठेवला की आर्थिक अरेंजमेंटसाठी, आर्थिक व्यवस्थापनासाठी यांचा जो शेतमाल आहे, यांचा जो प्रोडक्ट आहे तर त्याला विकण्याकरता आपण जर एखादा लिलाव ठेवला तर, किंवा त्याच्या थ्रू आपण त्यांचे प्रोडक्ट विकले तर त्यांना असं फ्रस्ट्रेट होण्याचा ची वेळ येणार नाही, त्यांना निराश होऊन तो माल फेकावा लागणार नाही आणि तो वाया जाणार नाही. आज आपल्याकडे ऍसेट्स आहेत, आपल्याकडे मित्रांनो शेतकऱ्याकडे जमीन आहे, शेतकऱ्याकडे जनावरं आहेत, शेतकऱ्याकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, आता प्रोडक्शनच्या गोष्टी आहेत. पण इथे प्रत्येक म्हणजे समाजामध्ये प्रॉब्लेम काय होतो की इथे सर्व एक येऊन त्या प्लॅनिंगवरती इम्प्लिमेंटेशन करत नाही. तर ह्या सर्व गोष्टी आर्थिक व्यवस्थेशी निगडीत आहे. तर आर्थिक गोष्टींमध्ये आपण आपलं जे आहे समाजाचं थिंकिंग जे आहे, समाजाचं अंडरस्टँडिंग जे आहे, हे जर आपण मॅच केलं, कुठे ना कुठे या गोष्टींवरती चर्चा झाली, मंथन झालं आणि यामध्ये समाज बांधवांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला तर समाजासाठी आर्थिक व्यवस्थापन हे उत्कृष्ट रीतीने होऊ शकतो. आणि वेगवेगळे पर्याय असतात, फंड रेझिंगसाठी वेगवेगळे पर्याय असतात. तर त्याच्यातून फंड रेझिंग होऊ शकतो. आता वेगवेगळ्या जसं आता ब्लड डोनेशन पार्ट वगैरे हा सोशलमध्ये येतो, पण जरी आपण काही प्रमाणात जर हे डोनेशन कॅम्प्स आपल्या संस्थेनी आणि इतर संस्थांनी जर अधूनमधून केले तर बऱ्याचशा गरजू लोकांना या गोष्टीची मदत मिळू शकते, तर जेणेकरून माणसाला रक्त हे विकत घ्यावं लागणार नाही. तर समाज संस्थेची भूमिका जी आहे आर्थिक व्यवस्थापनाची हे फार महत्वाची आहे. तर समाज बांधवांना काही मिळणाऱ्या गोष्टी जर आपण याच्यातनं केल्या तर समाजाला याच्यातनं फायदा मिळू शकतो. जे आपण कार्यक्रम करतोय, तर काही आता मॅक्झिमम कार्यक्रम आपण लोकांना जे देतो आहे त्याच्यातनं लोकांना या गोष्टी समजाव्या की जेणेकरून आपण एक अवेअर आणि आर्थिक बाजू मजबूत करू आपली. तर आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीशी जुळणं आवश्यक आहे. आज प्रत्येक ज्या कार्यक्रम होतात ज्याच्यामध्ये ज्या गोष्टींवर मंथन होतं ते विचार करणं आवश्यक आहे. तर आर्थिक आता आपण 3 पॉईंट डिस्कस केले, 3 पॉईंट. आता एक आपण वैयक्तिक जीवनातील आर्थिक नियोजन या गोष्टींवरती मी सुरुवात केली होती. त्याच्यानंतर आता आपण समाजातील नेटवर्किंग, समाजामध्ये नेटवर्क कसे जोडावे या विषयावरती मी तुम्हाला थोडीशी चर्चा केली आहे. त्याच्यानंतर आता थर्ड पार्ट जे आहे तर सामाजिक जीवनामध्ये कशा प्रकारे आपण नियोजन करू शकतो, सामाजिक जीवनामध्ये हाही एक पार्ट आपण आता डिस्कस केला. तर याच्यामध्ये आता महत्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत तर व्यवसाय. तर आता व्यवसायामध्ये आर्थिक नियोजन, तर व्यवसायामध्ये आर्थिक नियोजन हा आपण नेक्स्ट पॉईंट घेतोय. तर आपल्यातले बरेचसे लोक व्यवसाय करतात, बरेचसे लोक रोजगार याच्यामध्ये आहेत, सेल्फ एम्प्लॉईड पार्ट ज्याला आपण म्हणतो बरेचसे लोक उद्योजक आहेत, व्यवसाय करतात. तर
व्यवसायातील आर्थिक नियोजन, आता हा भाग जो आहे हा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं की जसं तुम्ही वैयक्तिक जीवनात जसं तुमचं एक्सपेन्सेस आणि इन्कम लिहितात, तर व्यवसायामध्ये हा सगळ्यात प्रायोरिटीचा भाग असला पाहिजे. बरोबर, कारण की व्यवसायामध्ये जो आपण खर्च करतो तो आपण जसे 100 रुपये व्यवसायात लावतो, तर आपल्या 100 रुपयामध्ये जर आपण 130 रुपये कमवण्याचं जर ठरवलं, तर मी जे 100 रुपये लावले तर त्या 100 रुपयामध्ये खर्च कोणता येतो हा मला सगळ्यात अगोदर लिहिणे गरजेचं आहे व्यवसायामध्ये. जर आता व्यवसायामध्ये सर्वप्रथम मला एक ठरवणं गरजेचं असतं की माझी जी कंपनी आहे ती सोल प्रोप्रायटर आहे का, म्हणजे वैयक्तिक आहे का. त्याच्यानंतर सेकंड पार्ट जो आहे पार्टनरशिप फर्म आहे का. पार्टनरशिप फर्म असेल तर 2 व्यक्ती याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल तर प्रॉफिट शेअरिंग जी आहे तर त्या 2 व्यक्तीमध्ये 50-50 होईल. त्यानंतर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे का. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर त्याच्यामध्ये जास्त डिरेक्टर 6-7 डिरेक्टर 8 डिरेक्टर असतात किंवा आणखी पण असतात. तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा एक भाग आहे ज्याच्यामध्ये जितके लोक असतील तर तितका म्हणजे जो भाग आहे तो वाटा त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करण्यात येतील. त्याच्यानंतर पब्लिक लिमिटेड आहे तर मग आणखी त्याच्यामध्ये मेंबर्स असू शकतात. तर कंपनीच्या हिशोबाने त्याच्यामध्ये मॅनेजमेंट असलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं बरेचसे लोक व्यवसाय तर करत आहेत, वस्तू विक्री करत आहेत, खरेदी करतायत. तर हे करत असताना असं बघितलं जातं की बऱ्याच लोकांनी बेसिक डॉक्युमेंटेशन जे आहे ते केलेलं नाही. बऱ्याच लोकांनी आपलं शॉप ॲक्ट लायसन्स काढलेलं नाही पण दुकान चालू केलेलं आहे. बऱ्याच लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही बिझनेसचं पण दुकान चालू केलेलं आहे. चालतंय त्यांचं दुकान आणि वैयक्तिक नावावरती करत आहेत. बऱ्याच लोकांनी एक स्वतःचं सेपरेट ऑफिस घेतलेलं नाही किंवा ऑफिस पण रजिस्टर्ड केलेलं नाही. बऱ्याच बांधवांचे करंट अकाउंट नाही आहे. आणि बरेच बांधव जो हिशोब आहे तो रेग्युलर लिहित नाही किंवा त्याला बेस्ट वे मॅनेज करत नाहीत. बरेच बांधव जीएसटी भरत नाहीत. टॅक्सेशन हा पार्ट त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. तर यात तर हे सगळं केल्याने काय होतंय की आपला बिझनेस परत अनऑर्गनाइज बिझनेस होतोय. तर हे ऑर्गनायझेशन ऑफ बिझनेस, त्यानंतर इफेक्टिव्ह मॅनेजमेंट ऑफ बिझनेस या पार्टमध्ये जर आपण लक्षात घेतलं, विचार केला, तर बरेचसे लोक जे अनऑर्गनाइज आहेत, अनऑर्गनाइज चा अर्थ जे व्यवस्थितपणे सिस्टमॅटिकली काम करत नाहीयेत बिझनेसमध्ये, तर त्या व्यक्तींनी या गोष्टी सिस्टमॅटिकली आणणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही आजच म्हणजे शॉप ॲक्ट नसेल तर आजच शॉप ॲक्ट ठेवा. तुमचे डॉक्युमेंट बिझनेसचे रिलेटेड जे आहे उद्योग आधार हे आजच काढून घ्या. तर ह्या गोष्टी तुम्हाला बिझनेस वाढवण्यास मदत करतात. आज आपण एक छोटासा विचार फक्त करतो की मी एक प्रोडक्ट घेईल आणि प्रोडक्ट विकेल आणि मग त्याच्यातच माझा बिझनेस करेल, मी खर्च करणार नाही. मित्रांनो, आपल्या लिगलायझेशनसाठी छोटे छोटे खर्च येतात. पेपर वर्कचा खर्च थोडाफार असतो, त्यासाठी आपल्याला एक वेळ द्यावा लागतो. तो वेळ दिल्यानंतर आपण त्याला बिझनेसला लिगलाइज करतो. तर लिगलाइज बिझनेसचं प्रेझेन्स नेहमी पेपरवरती आहे. लिगलाइज बिझनेसचं नेहमी एक्झिस्टंट लॉंग टर्म आहे, दीर्घ अवधीसाठी त्या बिझनेसचं एक्झिस्टन्स आहे. जर तुम्ही याला पेपर वर्क नाही केलं, याच्यावरती जर याला जर तुम्ही तोंडी स्वरूपातच करत गेलात तर तुमचा बिझनेस हा वाढणार नाही. आपण फक्त आपल्या लोकांना तर थोडंफार माझं बिझनेस सुरू केलेला आहे तेवढ्यापुरतंच आपण त्याला जर ग्रुपमध्ये पोस्ट केलं तर तो बिझनेस वाढणार नाही. आपल्या बिझनेसला सर्वप्रथम रजिस्टर्ड करा, त्यानंतर कॅशबुक लिहिणे सुरुवात करा. कॅशबुक तुम्ही आजकाल डिजिटल मीडियावरती पण लिहू शकता. तर आपण प्रत्येकाने स्वतःच्या कम्प्युटरमध्ये टॅलीचे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले पाहिजे. तर टॅली ERP9 जे व्हर्जन आहे, आता लेटेस्ट व्हर्जन पण आलेलं आहे, तर त्यांनी लेटेस्ट व्हर्जन त्याच्यामध्ये इन्स्टॉल केले पाहिजे. तर हे व्हर्जन जे आहे तुम्ही महिन्याचे 15-20 हजार रुपये, वर्षाचे 15-20 हजार रुपये पण याला लागतात किंवा महिन्याचं पण 700-800 रुपयामध्ये हे सॉफ्टवेअर मिळतं. तर हे सॉफ्टवेअर जर तुम्ही आपल्या सिस्टीम मध्ये बसवून घेतलं तर याच्यामध्ये रोजचे तुमचे इन्कम, एक्सपेन्सेस, नंतर टॅक्स हा पार्ट रोजचा तुम्ही जर रेकॉर्ड केला तर तुमचा ऑन रेकॉर्ड इतका स्ट्रॉंग होतो की हा दीर्घकाळासाठी तुम्हाला तुमची प्लॅनिंग बनवण्यासाठी तसंच बिझनेस सस्टेन करण्यासाठी ग्रोथ करतो. आणि महत्वाचा भाग म्हणजे आपण जसा बिझनेस करतो आणि तो करत जातो तर तो करते वेळी असं वाटतं की आता माझा बिझनेस थोडा ग्रोथ झालेला आहे, पण त्याला आता कॅपिटलायझेशनची गरज आहे. याचाच अर्थ की आर्थिक मदतीची गरज आहे, आर्थिक सहभागाची गरज आहे, बँकेद्वारे, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटद्वारे, कमर्शियल संस्थाद्वारे. पण तुम्ही ज्यावेळी त्यांच्याशी मदतीचे जेव्हा एक्सपेक्टेशन ठेवता तर त्यांना तुमचे पेपर अतिशय क्लिअर आवश्यक असतात. त्या आजच्या काळामध्ये तुमचं करंट अकाउंट असणे हे सगळ्यात मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे बिझनेससाठी. त्याच्यानंतर
तुमचं उद्योग आधार तुमच्या करंट अकाउंटशी लिंक करणं आवश्यक आहे. स्वतःचं आधार कार्ड, आता आधार कार्ड तर प्रत्येक व्यक्तीकडे असतं. त्यानंतर तुमचे जे रिलेटेड डॉक्युमेंट्स जे काही बिझनेसचे असतात, बिझनेसचं रेंट ॲग्रीमेंट, बिझनेसचं स्थान, हे अपडेट करणं आवश्यक आहे. आणि टॅक्स रिटर्न्स, आता महत्वाचं म्हणजे इन्कम टॅक्स भरणारे हे बरेच कमी लोक दिसतात. तर इन्कम टॅक्स च्या लोक घाबरतात किंवा त्याचं नियोजन करत नाहीत. तर प्रत्येकाने इन्कम टॅक्स हा भरला पाहिजे. इन्कम टॅक्सचे जे रिटर्न्स आहेत ते भरले पाहिजे. आजकाल ऑनलाईन होतात आणि सहजपणे इन्कम टॅक्सचे रिटर्न होतात. आता बरेच लोक जीएसटी हा जो पार्ट आहे, तर जीएसटी रेग्युलर बेसिसवर सबमिट करत नाही. तर यामुळे काय होतं, तुम्हाला जे स्ट्रेस आहे ते तुमच्यावरती जास्त होतो. आता ज्याचा 1 लाखाचा बिझनेस आहे तो 5 लाखावरती, 10 लाखावरती नेऊ शकत नाही, किंवा ज्याचा 10 लाखाचा असेल तो 20 लाखावरती नेऊ शकत नाही. त्याचं रिझन असं आहे की ऑन पेपरवरती तुमचं अस्तित्व दिसत नाही. आपण मॅक्झिमम फक्त तोंडी व्यवहार करून आपण मिळवण्याचा खर्च करतो. तर त्याच्यामुळे मेन काय गोष्ट होते की तुम्हाला जे ग्रोथ पाहिजे ती ग्रोथ मिळत नाही. तर प्रत्येक माणसाने जर आपला बिझनेस ऑर्गनाईज केला तर तुम्हाला जास्त फायदा मिळेल. आता बरेचदा काय होतात की लोक जुळतात, कामं करतात, एकमेकांबरोबर कामं करतात, बरेचसे व्यवहार तोंडी असतात. फक्त त्यांनी मला म्हटलं असतं की 20% तुला मिळतील, कोणी असं म्हटलं असतं की मला 10% मिळतील. त्याचा काही हिशोब नसतं, त्याचं काही रिटर्न स्टेटमेंट नसतं. तर उद्या चालून जर विवाद झाले, उद्या चालून जर एक व्यक्ती, एक पार्टनर विसरला की मला तुला पैसे द्यायचे आहेत, तर मग तुम्ही पुढच्या फ्युचरमध्ये काय करणार? त्याच्याकडे तुमच्याकडे लिगल प्रूफ आहे का, लिगल स्टेटमेंट आहे का? तर लिगल स्टेटमेंटमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही ज्या ज्या व्यक्तीशी बरोबर तुम्ही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन करत आहेत, व्यवहार करत आहेत, तर त्यावेळी तुम्ही त्या व्यक्तीकडनं स्टॅम्प पेपरवरती अग्रीमेंट केली पाहिजे. त्या व्यक्तीची सही त्याच्यामध्ये घेतली पाहिजे. आपल्या रजिस्टर्डमध्ये त्या व्यक्तीची सही घेतली पाहिजे. हे रेकॉर्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. प्रत्येक आता तुम्ही कुठली खरेदी विक्री करता, बरेच बांधव मी असं बघतो की ते रिसिप्ट देत नाहीत, रिसिप्ट तयार करत नाही. तर प्रत्येक व्यवहाराची, जरी तुमचा भाऊ असला, बहीण असले, तरी पण तुम्ही त्यांना रिसिप्ट द्या. त्या रिसिप्टमध्ये आपल्या टॅक्सचे वर्णन करा, तुमचा जोही खर्च आहे त्याचं बायफर्केशन त्या रिसिप्टमध्ये ठेवा. कारण काय, कारण की याच्यामुळे तुमचं जो टेन्शन आहे ते कमी होईल. आपण जनरली लोक काय करतात की पूर्ण फायनान्शियल इयर जाऊ देतात. फायनान्शियल इयर गेल्यानंतर इयर एंड मध्ये सगळ्या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांना असं झोपेतून जाग येतो की अरे आपल्याला इन्कम टॅक्सही भरायचे आहे. झोपेतून जाग आल्यानंतर असं कळते की अरे आपल्याला हे पण कॅशबुकही भरायचं आपलं राहिलं, जीएसटी पण आपला राहिला. तर सगळे मग एकत्र भरतात आणि मग गव्हर्नमेंटचे जे फाईन असतात तर ते त्यांना पे करावे लागतात. तर हे सर्व विस्कटीत झालेलं कार्य आहे. आणि हे आपण म्हणजे आपल्या जीवनात का अशा गोष्टी घडतात, तर महत्वाचं कारण म्हणजे आपण आपल्या कामामध्ये इतके बिझी झालेलो असतो, आपल्या कामामध्ये आपण इतके व्यस्त झालेलो असतो की किरकोळ गोष्टी, किरकोळ व्यवहार हे याची नोंद आपण करत नाही. तर ती नोंद न केल्यामुळे आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागतो आणि त्याच्यामधनं आपण आपला बिझनेस ग्रो करू शकत नाही. तर याच्यासाठी डायव्हर्सिफिकेशन करणं खूप आवश्यक आहे. आणि आपण नवीन डिजिटल मीडियाचा वापर करणं खूप आवश्यक आहे. आज असे सॉफ्टवेअर आहेत ज्याच्यामध्ये इन्कम एक्सपेन्सही मॅनेज होतात. अच्छा, जीएसटीचं पण सॉफ्टवेअर आहे ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली तुम्ही जीएसटी भरू शकता. आयटी रिटर्नचं सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये तुम्ही ऑटोमॅटिकली आयटी रिटर्न भरू शकता. आजकाल ऑनलाईन वकील.com सारख्या साईट्स आल्या ज्या तुमच्या सगळ्या गोष्टी बिझनेसच्या मॅनेज करून देतात. तर आर्थिक व्यवस्थापन हे आहे. म्हणजे आर्थिक व्यवस्थापनासाठी या गोष्टी अत्यंत अत्यंत आवश्यक आहेत की तुमचा ट्रॅक रेकॉर्ड कसा आहे, हिशोब कसा आहे. तर याच्यामध्येच तुमचा आता लोनच्या वेळी ज्यावेळी गोष्ट होते, सिबिल तुमचं चेक केलं जातं. सिबिल जो स्कोअर असतो तो चेक केला जातो. तर सिबिल स्कोअर हा मोस्टली आपल्या प्रिव्हियस रेकॉर्ड म्हणजे पूर्वी आपण केलेल्या व्यवहारांवरती डिपेंड असतो. तर जसं आता आपण लोन घेतो, तर लोनच्या पार्टमध्ये थोडंफार आपण समजून घेऊ की आपण कुठकुठल्या टाईपचे लोन्स घेतो. तर लोन्समध्ये एक पर्सनल लोन आपण घेतो, एक वैयक्तिक कामांसाठी आपण लोन घेतो. तर त्याच्यामध्ये कुठलाही पर्पज येऊ शकते, फॅमिली पर्पज किंवा आता कुठल्याही कामासाठी, म्हणजे कधी इमर्जन्सीमध्ये आपल्याला कधी लोन ची गरज पडली तर ते आपण घेतो. जनरली काय, एखादा कोणी व्यक्ती बिमार असलं त्यासाठी आपण पर्सनल लोन घेतो. तर पर्सनल लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट आता व्हेरिएबल असतो. म्हणजे आता कसं की 10 ते 12%, 13% डिपेंड अपॉन द बँक. तर पर्सनल लोनचा हा रेट ऑफ इंटरेस्ट असतो. तर आता आता हा एक लोनचा पार्ट आहे. दुसरा एक पार्ट तुमचा येतो क्रेडिट कार्ड. तर क्रेडिट कार्ड हे आता वेगवेगळ्या बँकांतर्फे तुम्हाला दिलं जातं. तर त्या क्रेडिट कार्डमध्ये क्रेडिट दिलं जातं, जसं कुणाला 50,000, कुणाला 60,000, 70,000 त्यांच्या पर्टिक्युलर कॅपॅसिटीनुसार
त्यांच्या ट्रॅक रेट रेकॉर्डनुसार त्यांना तो तेवढाच क्रेडिट लिमिट दिलं जातं, म्हणजे ती अमाऊंट दिली जाते जी त्यांना खर्च करावी लागते. तर क्रेडिट कार्डचा रेट ऑफ इंटरेस्ट हा जरा हाय असतो, म्हणजे महिन्याला 2% किंवा 2.5% जनरली त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट असतो. तर हा सर्वात हायर रेट ऑफ इंटरेस्ट आहे जो क्रेडिट कार्डमध्ये असतो. त्याच्यानंतर होम लोन ज्यावेळी आपण घेतो, तर आता होम लोन जवळपास म्हणजे 9 ते 10%, 11% डिपेंड अपॉन द बँक. तर प्रत्येक बँकेचा होम लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट वेगळा असतो. होम लोन म्हणजे पर्सनल लोनपेक्षा जनरली कमी असतं किंवा आता थोडंफार इक्विव्हॅलंट असतं. तर त्याच्यात हे लोन आपल्या जीवनात कामात येतात. बिझनेस लोन एक पार्ट परत येतो की व्यवसायासाठी जे मिळणारं बिझनेस लोन आहे, तर व्यवसायासाठी मिळणारं बिझनेस लोन याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे रेट ऑफ इंटरेस्ट असतात. ते पण म्हणजे 10%, 12% डिपेंड अपॉन द बँक या पद्धतीने होतात. तर आता आपण म्हणजे व्यवसायामध्ये किंवा वैयक्तिक व्यवस्थापनामध्ये ह्या गोष्टी मॅनेज कसे करायच्या. आपण ज्यावेळी आता दोन साईड असतात, ऍसेट आणि लायबिलिटी. तर तुमचे जे लोन्स आहे किंवा तुम्हाला जे काही देणं आहे समोरच्याला, जे काही तुम्हाला बँकेला किंवा ज्या व्यक्तीकडनं तुम्ही पैसे घेतले आहेत, कर्ज घेतले आहेत, ते येतात लायबिलिटी साईडला. तर लायबिलिटी साईडमध्ये आपण ज्यावेळी आपल्याला कडे असल्या पैशाच्या ची परतफेड करतो. आता हे याच्यामध्ये काय तुम्हाला बघितलं पाहिजे की जनरली आपण ज्यावेळी आपण आता फायनान्शियल जे हे आहे, फायनान्शियल फ्रीडम आपल्याला जर पाहिजे आहे, आजच्या स्थितीमध्ये आपण इतके त्रस्त झालो आहोत ग्लोबल रिसेशन पार्टमध्ये. आपल्याला सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे की आपण आपल्या लायबिलिटीज क्लिअर केले पाहिजे, आपले कर्ज आपण क्लिअर केले पाहिजे. तर कर्ज क्लिअर करते वेळी आपण काय स्ट्रॅटेजी घेतली पाहिजे. तर सर्वप्रथम सगळ्यात जास्त रेट ऑफ इंटरेस्ट ज्याचा आहे, जसं क्रेडिट कार्डचं सर्वात जास्त रेट ऑफ इंटरेस्ट आहे, तर हा रेट ऑफ इंटरेस्ट किंवा याचं जे कर्ज आहे ते सगळ्यात आधी आपण परत केलं पाहिजे. तर क्रेडिट कार्डचं रेट ऑफ इंटरेस्ट जर तुमचं काय म्हणतात 2-2.5% पर मंथ आहे आणि 24% वगैरे त्याचं जर रेट ऑफ इंटरेस्ट आहे, सर्वप्रथम त्याला तुम्ही क्लिअर करा. बरोबर. तर त्याला तुम्ही आज क्लिअर केले तर तुमचं टेन्शन कमी होतं. जितकं क्लिअर करण्याचा प्रयत्न केला, जर आता तुमच्याकडे एक्स्ट्रा इन्कम जसा आला 10,000 15,000, ते अमाऊंट त्याच्यामध्ये टाकायची. जसे जसे पैसे असले तर तुम्हाला ज्यावेळी आपलं लोन क्लिअर करण्याची गोष्ट, तर सर्वप्रथम क्रेडिट कार्ड करायचं. त्याच्यानंतर तुम्ही पर्सनल लोन कडे लक्ष द्या. क्रेडिट कार्डचं लोन केलं तर सेकंड पॉईंट पर्सनल लोन तुम्ही क्लिअर करा. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट वरती तुमचं होम लोन येतं, होम लोन तुम्ही क्लिअर करा. आणि बिझनेस लोन असेल, बिझनेस लोन म्हणजे डिपेंड्स अपॉन की ज्याचा रेट ऑफ इंटरेस्ट जास्त आहे तर त्याचा तुम्ही आधी क्लिअर करा. तर सगळ्यात आधी जे आपलं मानसिक तणाव आहे, मानसिक त्रास आहे, तो सगळ्यात आधी तुमचा कधी निवळेल ज्यावेळी तुमची लायबिलिटीज, तुमचं कर्ज जे आहे ते कमी करा. तर बरेचदा लोक काय होतात, कर्ज घेऊन बसतात, उद्या देईल परवा देईल, आज पैसे असताना पण त्याचा उपयोग करत नाही, सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे ठेवतात. पण तुम्ही जर तुमचं कर्ज कमीत कमी केलं तर तुमच्या जीवनामध्ये येणारं फ्रस्ट्रेशन, जो त्रास आहे तो कमीत कमी होईल. तर आता कर्ज कमी करण्यासाठी जास्तीत जास्त तुम्हाला इन्कमचे सोर्सेस तुम्हाला निवडावे लागतील. तर याच्यामध्ये आता मॅनेज कसं करायचं, तुम्ही आता सर्वात मोठा प्रश्न तुम्हाला उद्भवेल असा की मी कर्जमुक्त कसं होऊ. तर सर्वप्रथम आपण असं विचार केला पाहिजे की जे जे ऍसेट आपल्याकडे असतात, आता काही ऍसेट असतात ज्याचा आपल्याला उपयोग आहे, काही ऍसेटचा उपयोग नाही आहे. तर जसं एखादा जुना कम्प्युटर आपल्याकडे पडलेला आहे, तो कम्प्युटर आपण आता वापरत नाही, पण तो पडलेलाच आहे, त्याला गंज लागलेला आहे, पण तो इतर कोणाच्या उपयोगी येऊ शकतो. बरोबर आहे. तर तो आपण कम्प्युटर जर सेल केला तर त्या कम्प्युटरच्या सेलमधून तुम्हाला 5-7 हजार 8,000 रुपये जे काही असेल ते येतील. त्याच्यानंतर तुमचा जो टीव्ही आहे, तर तो टीव्ही जर तुमचा पडलेला आहे तो त्याचा उपयोग नाही, तर तो टीव्ही सेल करा. त्याच्यातनं जर येणारे पैसे असतील 5-6 हजार 8,000, तो तुम्हाला आर्थिक मदत मिळते. प्लस तुमचं फर्निचर असेल, एखादं फर्निचर पडू नये आणि ते तुम्हाला नकोसं वाटत आहे, घरामध्ये ते हेवी झालेलं आहे, तर तसं फर्निचर विका. तुमच्या ज्या जुन्या वस्तू असतील त्या तुम्ही विका. तर ते विकून आपण एक आर्थिक अरेंजमेंट करतो आहे आपले लोन चुकते करण्यासाठी. तर हा एक पर्याय असू शकतो की आज आपण आपल्याला नको असलेल्या वस्तू या न ठेवता जीवनावश्यक वस्तू ठेवल्या आणि नको त्या वस्तू विकून त्याची निलामी करून आपण आपले कर्ज आपण फेडू शकतो. तर तुम्हाला असं वाटलं की मला आता परत या वस्तूंची गरज पडली, तर तुम्ही पुढे परत त्या वस्तू विकत घेऊ शकता. आता सगळ्यात आधी कर्जमुक्त होणे आवश्यक आहे. तर कर्जमुक्त होण्यासाठी हा एक पर्याय आहे. आणि त्याच्यानंतर आपलं विविध इतर सोर्सेस मधून जो येणारा इन्कम आहे, हाही एक कर्जमुक्तीसाठी एक चांगला पर्याय आहे. जसं की आपण आपला जॉब करत आहोत की आपला बिझनेस करत आहोत, त्याच्या व्यतिरिक्त एक दुसरा पर्याय असा असू शकतो की नेटवर्क मार्केटिंग मध्ये तुम्ही जुळून त्याच्यामधनं इन्कम क्रिएट करून जो येणारा इन्कम आहे तर तो तुम्ही इकडे वापरू शकता. जर
तो एक पर्याय आहे. जर तुम्ही एखाद्या प्रोडक्टमध्ये डील करत, प्रॉपर्टीमध्ये डील करत आहात किंवा तुम्ही एखाद्या प्रोडक्टचे एजंट असाल, तर त्याच्यामधून येणारी जी वरची कमाई आहे तर त्यांनी तुम्ही तुमचे कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. तर जास्तीत जास्त जो अनावश्यक जो खर्च आहे तो आपण टाळण्याचा प्रयत्न करावा. बरेच लोक कसे आहे की फक्त लोकांना दाखवण्यासाठी म्हणून कार घेऊन घेतात. बरेच लोक आहे की आता चला मला स्कॉर्पिओ घ्यायची आहे तर 10 लाख रुपये स्कॉर्पिओ मध्ये खर्च करू दे. हे लोक असतात म्हणजे त्यांना आवश्यक नसताना ती गाडी घेऊन टाकतात. आता मॅक्झिमम उधळपट्टी कुठे होते, बरेचदा आम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ते चर्चा करत आलेलो आहोत की लग्नामध्ये पैशाची मोठ्या प्रमाणात उधळपट्टी होते. तर लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो. आता त्या लग्नामध्ये ज्यावेळी आपण म्हणजे जास्त मोठ्या प्रमाणात लोकांना बोलावतो, 1000 लोकांना ज्यावेळी बोलावतो, तर त्यामध्ये तुमचं पत्रिका पार्ट येतो. आता पत्रिका जिथे आता 5 रुपयाची छापायची तिथे 10, 15, 20 रुपयाची आपण छापतो. तिथे अनेक बँकेतनं मोठे कर्ज घेऊन लग्न सोहळ्यासाठी पत्रिकेवरती, जेवणावरती जास्तीत जास्त आपण विविध प्रकारचे पदार्थ ठेवण्यासाठी आणि जास्तीत जास्त बँड ठेवण्यासाठी, डीजे ठेवण्यासाठी आपण खर्च करतो. तर असे किरकोळ किरकोळ खर्चामधनं आपण खूप जास्त म्हणजे आपल्यावर आर्थिक दबाव आणि आर्थिक तणाव होऊ शकतो. तर खर्च करा. माझं आता कसं आहे की म्हणणं हे आहे की प्रत्येक व्यक्तीचा हा प्रश्न आहे की त्यांनी किती खर्च केले पाहिजे लग्नामध्ये, मुलीच्या त्याच्यावरती किती खर्च केला पाहिजे. पण खर्च करा, पण प्रायोरिटी जे आहे जीवनाची ते ठरवून चला. सगळ्यात आधी आपल्या माणसाच्या जीवनाची प्रायोरिटी काय, तर तुमचं एज्युकेशन. त्याच्या आणि एज्युकेशन सोबतच प्रायोरिटी काय, ज्याचं एज्युकेशन झालेलं आहे त्याला व्यवसाय, त्याला जॉब, त्याला बिझनेस. तर याच्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पैसा हा लावणे गरजेचं आहे. त्याच्यानंतर काय सगळ्यात प्रायोरिटी पार्ट हा येऊ शकतो हेल्थ केअर. आज आपल्याला कुठल्या व्यक्तीला जर कॅन्सर झाला तर आपण सांगू शकत नाही की त्याला किती खर्च लागेल. आज 10 लाख रुपये, 15 लाख रुपये, 20-25 लाख रुपये, आणि ते तुम्हाला दवाखान्यात कॅश द्यावे लागतात, बरोबर. आणि आपल्या देशातील आरोग्य सेवा म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, तर ह्या इतक्या स्ट्रॉंग नाही आहेत की आपल्याला लगेच इतक्या पैशाची व्यवस्था होऊन जाईल आणि आपण या ज्या गरजा आहे, अर्जन्सी बेसिसवरची ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करू शकू. आज कोविड-19च्या सिच्युएशनमध्ये बऱ्याच लोकांना हा अंदाज येत असेल की बिल लोकांचे किती बनतात, एका बेडचा बिल किती बनतो हॉस्पिटलमध्ये. तर त्याच्यामुळे कसं आहे की हेल्थ केअर हा खूप महत्वाचा पार्ट आपल्या जीवनात येतो. तर या गोष्टीला आपण प्रायोरिटी दिली पाहिजे. बरेच लोक आपल्या मुला-मुलींच्या लग्नासाठी लाखो रुपये जमा करतात, पण त्यांचा एक हेल्थ इन्शुरन्स पण नसतो. आज हेल्थ इन्शुरन्स जर तुम्ही काढला, एक हेल्थ इन्शुरन्स एक सामान्य व्यक्ती 30-35च्या इयर मधला त्याला 5,000 ते 10,000 या रेंजमध्ये वर्षाचे जे भरावे लागतात, तर त्याच्यामध्ये तुमचं 5-6 लाख रुपये कव्हर होतात. तर याला तुम्ही आता डिवाइड केलं तर आपलं चहा पाण्याचा खर्चही नाही आहे. हेल्थ इन्शुरन्स म्हणजे चहा पाण्याचा खर्चही नाही. तेवढ्या पैशामध्ये तुमचा हेल्थ इन्शुरन्स निघते आणि तुमचा परिवार, विचार करा, परिवाराला तुमचे आरोग्याच्या ज्या गरजा आहेत त्या परिवाराच्या पूर्ण होऊ शकतात. पण या गोष्टीवरती प्रिफरन्स लोकांनी दिलेला दिसत नाही. आजकाल समाजाचं जे असतं ते शो ऑफ मध्ये जास्त लोक जातात, म्हणजे जास्तीत जास्त चमकदमक कशी दाखवायची. पण मित्रांनो, चमकदमक दाखवा, पण ती जन्मभर टिकली पाहिजे, तुमच्या आयुष्यात टिकली पाहिजे. तर ती कधी टिकेल, जेव्हा पैसा खरोखर तुमच्याकडे आहे, जेव्हा पैसा तुम्हाला तुमचा बिझनेस चालवण्याकरता आहे, जेव्हा पैसा तुम्हाला तुमच्या बिझनेसला वाढवण्याकरता जर तुमच्याकडे असेल, तर त्याला अर्थ आहे, त्या नियोजनाला अर्थ आहे. आज ते हेल्थ केअरसाठी लोकांकडे पैसा नसतो, त्यानंतर शिक्षणासाठी लोकांकडे पैसा नसतो, मुलांच्या शिक्षणासाठी. आधी शिक्षण व्यवस्था इतकी एक्सपेन्सिव्ह झालेली आहे आपल्या देशातली की ज्यावेळी आपण विचार करतो की आता मी आता खर्च केला, मी आता कार घेतली, मुलाच्या शिक्षणासाठी पैसाच नाही, कारला मी दिलं प्रथम प्राधान्य. तर असं होऊ शकतं की तुम्ही जर प्राधान्य एज्युकेशनला दिलं, एज्युकेशनचा तुम्हाला मुलाच्या एज्युकेशनसाठी होणारा जो पुढच्या 5 वर्षाचा 6 वर्षाचा जो खर्च आहे, जर तुम्ही आजच मांडला, आजच त्याचं कॅल्क्युलेशन जर मी माझ्या एक्सपेन्स मॅनेजरमध्ये जर केलं, तर मला एक अंदाजा येतो की मुलाच्या शिक्षणासाठी लागणारा जो पैसा आहे, तर त्यासाठी मी प्रॉपर मॅनेजमेंट केलं आहे का, प्रॉपर नियोजन त्याचं केलं आहे का. जर मी ते केलं असेल तर मी माझ्या मुलाला चांगलं एज्युकेशन देऊ शकतो. जर मी माझ्या पैशाचं योग्य नियोजन केलं असेल तर मी माझ्या परिवाराला प्राथमिक आरोग्य सेवा ही देऊ शकतो आणि कधी पण विपरीत परिस्थितीमध्येही मी माझ्या परिवाराला मदत करू शकतो. जर माझं आणखी ड्रीम असेल की मला जगात वेगवेगळ्या ठिकाणी फिरायचं आहे आणि आयुष्य एन्जॉय करायचं आहे, तर
तुमच्याकडे आज जर पैसा असेल आणि आज आपण आपला पैसा बचत करत आहोत प्लस त्याची प्लॅनिंग करत आहोत, पूर्वतयारी त्याची जर करत आहोत, तर मी उद्या वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करू शकतो आणि आयुष्याचा आनंद घेऊ शकतो. पण आता प्रत्येक ठिकाणी प्रायोरिटीचाच प्रश्न येतो. मॅक्झिमम लोक कुठे असतात की प्रायोरिटाईज कोणत्या गोष्टीला करतात, प्राधान्य कोणत्या गोष्टीला देतात, यालाच इम्पॉर्टन्स द्यायला पाहिजे. आता मॅक्झिमम काय की आपण जे असतो तर ते मीडियामधनं इकडनं तिकडनं ज्या गोष्टी पाहतो त्या गोष्टीला आपण प्रिफरन्स देतो आणि त्या गोष्टींवरती जास्त खर्च करतो. तर एक्सपेन्स या पार्टमध्ये ज्या गोष्टी येतात तर त्या गोष्टी तुम्ही नोट करणं आवश्यक आहे. आता लायबिलिटी हा जो पार्ट आहे तर लायबिलिटीमध्ये तुमचा EMI पण येतात रेग्युलर बेसिसवरती. आपण जे EMI देतो म्हणजे तो तुमचा एक्सपेन्सच आहे. आणि जे तुम्ही दिवसाला खर्च करता, महिन्याला खर्च करता, वर्षाला खर्च करता, हा पण लायबिलिटीचा भाग आहे, कारण की तो गेलेला पैसा परत येणार नाही. लायबिलिटी हा भाग म्हणजे जो पैसा तुम्ही खर्च केला तो पैसा परत कधीही येणार नाही. तो पैसा तुमचा खर्च म्हणजे वेस्ट मनी आहे किंवा एक्सपेन्स केलेला मनी आहे. तर आणि ऍसेट साइड, ऍसेट काय असतो तर ऍसेट म्हणजे तुमची संपत्ती, मराठीत ज्याला संपत्ती म्हणतात. आणि संपत्ती निर्माण करणे ज्याच्यातून तुम्हाला पैसा येईल, ज्याच्यातून तुम्ही पैसा कमवू शकाल आणि जो तुम्हाला आर्थिक आधार येईल, हे म्हणजे ऍसेट. तर ऍसेट लायबिलिटीचं जे बॅलन्स आहे, जे प्रत्येक वेळी आपल्या विविध फायनान्शियल ऍडवायझर जे सांगतात ते निर्माण करणं आवश्यक आहे. तर ऍसेट क्रिएशन, संपत्ती निर्माण करणे हे माणसाच्या जीवनामध्ये एक महत्वाचं काम असलं पाहिजे, महत्वाचं कार्य असलं पाहिजे. आता मी इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट वरती बरेचसे प्रोग्राम घेतले. आता रेफरन्ससाठी तुम्ही इतर कार्यक्रमही बघू शकता. तर आपण आज आर्थिक नियोजनाबद्दल ज्यावेळी चर्चा करताय तर बुलेट पॉइंट्स, ज्या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत आणि ज्या गोष्टी आजपासूनच आपण इम्प्लिमेंट केल्या पाहिजे त्या गोष्टीवर आपण भार दिला पाहिजे. जसं की इन्कम एक्सपेन्स आपण रेग्युलर कॅल्क्युलेट करा. ऍसेट लायबिलिटीचा एक अंदाजा लावा की माझे जे ऍसेट आहे, ऍसेट कोणकोणते. आता ऍसेटच्या बाबतीत आपण विचार, लायबिलिटी खर्च आणि लोनच्या बाबतीत आपण थोडंसं बोललेलो आहोत. तर ऍसेट काय आहे माझे, तर ऍसेट माझे कोणते असू शकतात. फिजिकल ऍसेट जे माझ्याकडे माझी कार असेल, माझ्याकडे माझं घर असेल, माझ्याकडे माझं सोनं असेल, माझ्याकडे नाणं असेल, माझ्याकडे कॅश पडलेली असेल, ते माझे ऍसेट आहे. माझ्याकडे जे ऍसेट आहे तर त्या ऍसेटला मी त्याचं मूल्यांकन करतो. आता माझ्याकडे प्रॉपर्टी असेल तर मी प्रॉपर्टी एखादी किंवा घेऊन ठेवलेली आहे फ्युचरमध्ये रेट येण्यासाठी, त्याला म्हणतात रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट. तर रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट हे माझं ऍसेट आहे. आज मी एक जमीन घेतली 5 लाखाची आणि त्या 5 लाखाच्या जमिनीला 10 लाख रेट येईल, त्यासाठी मी त्या जमिनीला घेऊन ठेवलेलं आहे आज. तर हे माझं कसं झालं, रिअल इस्टेट ऍसेट, हा माझा रिअल इस्टेट ऍसेट झाला. जर मी गोल्ड घेऊन ठेवलेला आहे, उद्या मी गोल्डच्या बद्दल विचार करतोय की आज मी 40,000चं गोल्ड घेतलेलं आहे आणि उद्या त्याला 50,000 रुपये रेट येईल, तर मग गोल्ड इज माय ऍसेट. तर मी आता याच्यामध्ये गोल्डला ऍसेट म्हणून ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता मी जसे जसे मी ऍसेट क्लास आपले मी बनवत जातो तर हे मला कधी ना कधी म्हणजे कुठल्या ना कुठल्या गोष्टी नी पैसा मिळतो. याच्यामध्ये स्टॉक मार्केट हा एक भाग आहे. तर स्टॉक मार्केटच्या बाबतीत मी बरेचदा आपल्या प्रोग्राम मध्ये सांगत असतो की बराचसा आपला क्राऊड जो आहे, बरेचसे आपले बांधव आहेत हे स्टॉक मार्केटमध्ये नाहीत. तर ते का नाही आहेत, कारण की याबद्दल असलेली अपूर्ण इन्फॉर्मेशन, अपूर्व माहिती असल्यामुळे लोक स्टॉक मार्केटमध्ये जात नाहीत. तर याबद्दल बऱ्याच कार्यक्रमामध्ये मी छोट्या छोट्या गोष्टी स्टॉक मार्केटच्या सांगतो, जसं इक्विटी काय आहे, डेट काय आहे, त्याच्यानंतर मग सेन्सेक्स काय आहे, निफ्टी काय आहे, कशा प्रकारे आपण गुंतवलं पाहिजे, डायरेक्ट मार्केट काय आहे, म्युच्युअल फंड काय आहे. तर या गोष्टी आपण वेगवेगळ्या कार्यक्रमात सांगत असतो. तर हा पार्ट जो आहे तर मी शॉर्टकटमध्ये याला घेऊया आजच्या सेशनमध्ये, कारण की आज संपूर्ण प्रमाणात आर्थिक नियोजन आणि समाजाची भूमिका याबद्दल आपण बोलत आहोत. तर त्यामुळे स्टॉक मार्केट हा जो भाग आहे तर हा जो पार्ट आहे हा इक्विटीचा आहे. तर इक्विटी मीन्स तुम्ही ज्यावेळी कुठल्याही कंपनीमध्ये पैसा लावता, कुठल्याही स्टॉकमध्ये पैसा लावता, याचा अर्थ तुम्ही त्या कंपनीचे भागीदार आहात, त्या कंपनीचे तुम्ही इक्वल पार्टिसिपेंट त्या कंपनीच्या प्रॉफिट लॉस मध्ये आहे. तर त्या कंपनीचा स्टॉक जेव्हा चढेल, स्टॉक म्हणजे एक प्राइस ठरवलेलं असतं स्टॉकचं, शेअरचं. जसं आता 100 रुपये एका कंपनीच्या स्टॉकचं प्राइस आहे, तर हा प्राइस 100 वरून 105 गेला, 110 गेला, 120 गेला, जो काही जाईल तर तो त्याच्यावरचा जो पैसा आहे तो तुमचा प्रॉफिट असतो. किंवा आता हा 100 रुपयाचा शेअर जरा 90 रुपयाला गेला तर 10 रुपये तुम्हाला लॉस असतो. प्रॉफिट लॉस हे दोन्ही पार्ट याच्यामध्ये आहे. बट इट इज अन ऍसेट. हा एक ऍसेट आहे की या ऍसेट मधून तुम्ही तुमची कमाई करू शकता
आणि तुमचं जे ॲसेट आहे ते मल्टिप्लाय करून तुम्ही एक मोठी संपत्ती बनवू शकता. आता तुम्ही बऱ्याच स्टॉकचं जर तुम्ही अनुभव घेतला असेल, जसं आता आयशर मोटर्सचं मी आधी पण सांगितलेलं आहे की 2001 मध्ये ज्या माणसांनी आयशर मोटर्स जे गाडी घेतली असेल तर ते 50,000चे त्या गाडीची किंमत आजच्या जमान्यामध्ये 10,000 पण नसेल, पण ज्या व्यक्तीने आयशर मोटर्सचा स्टॉक विकत घेतला असेल तर त्याला एक 10 ते 12 कोटीचं त्याचं ॲसेट क्रिएशन झालं असेल, कारण की आयशर मोटर्सचा जो स्टॉक आहे तो सध्या आता 15-16 हजाराच्या रेंजमध्ये खेळतो आहे. तर एक जस्ट कॉमन एक्झाम्पल, सेम आता इन्फोसिस सोबतही तेच आहे, TCS सोबतही तेच आहे, ICICI बँकेबरोबरही तोच एक येतो. तर स्टॉक मार्केट हा एक संपत्ती निर्माण करण्याचे एक साधन आहे. तर याच्यामध्ये आपण डायरेक्टली स्टॉक मार्केटमध्ये जाऊन BSE बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये ट्रेड करू शकतो. एक डीमॅट अकाउंट काढून आपण त्या डीमॅट अकाउंटच्या तर्फे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेड करू शकतो. किंवा आता आपल्याला याच्यामध्ये वेळ, मेन काय असतं स्टॉक मार्केटमध्ये अर्न करण्यासाठी तुम्हाला वेळ, टाइम डिवोशन देणं आवश्यक असतं. त्याच्यानंतर विविध गोष्टींची स्टडी करावे लागते. जसं की आता तुम्ही एका कंपनीचा ज्यावेळी स्टडी करत आहात तर त्या कंपनीच्या फायनान्शियल्स म्हणजे त्याची ॲसेट क्वालिटी, लायबिलिटी क्वालिटी, जे आता मी तुम्हाला आतापर्यंत सांगत आलेलो आहे की ॲसेट लायबिलिटी पार्ट किती स्ट्रॉंग आहे, प्राइस टू अर्निंग किती स्ट्रॉंग आहे, अर्निंग पर शेअर किती स्ट्रॉंग आहे, मॅनेजमेंट किती स्ट्रॉंग आहे, फंडामेंटल किती स्ट्रॉंग आहे, त्याचं मार्केटमध्ये इन्फ्लुएन्स किती स्ट्रॉंग आहे. तर या गोष्टी येतात इक्विटी पार्टमध्ये, ज्यावेळेस इक्विटीचा भाग येतो. तर हे स्टॉक मार्केट मध्ये इन्व्हेस्ट करते वेळी हा भाग बघितला पाहिजे. आता ट्रेडर्स जे असतात तर ट्रेडर्स न्यूजवरती चालतात. ट्रेडर्स म्हणजे इंट्राडे, जे आज सेल करणे, आज विकणे, किंवा डिलिव्हरीमध्ये आज बाय करणे आणि उद्या सेल करणे. तर इट इज दे कॅन बी ट्रेडर, दे कॅन बी इन्व्हेस्टर. जो व्यक्ती लॉंग टर्म साठी शेअर घेऊन ठेवतो तर एक लॉंग टर्म इन्व्हेस्टर असतो. तर आता या पार्टमध्ये जो व्यक्ती काम करतोय, जो व्यक्ती याच्यामध्ये ब्रोकर आहे, जो डिस्ट्रीब्युटर आहे, जो स्टॉक मार्केटशी जुळलेला व्यक्ती आहे, तो व्यक्ती याच्यामध्ये 100% वेळ देऊ शकतो. पण हे प्रत्येक सामान्य बांधवाला शक्य आहे का? तर नाही. तर ज्यांना शक्य नाही तर त्यांनी आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. आर्थिक सल्लागार म्हणून मी पण आपली मदत करतो, इतरही बांधव आहेत जे आपली मदत करू शकतात. तर यांचा सल्ला घेऊन तुम्ही याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता, स्टॉक मार्केटच्या सेवेचा लाभ घेऊ शकता. आता डायरेक्ट स्टॉक मार्केट हा एक पार्ट आहे, त्याच्यानंतर म्युच्युअल फंड एक पार्ट आहे ज्याच्या थ्रू आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तर जिथे स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडचा फरक काय, तर स्टॉक मार्केटमध्ये जिथे एक 15,000चा शेअर असतो तर तो 15,000चा एक शेअर विकत घेण्यासाठी आपल्याला 15,000 रुपये खर्च करणे कंपल्सरी असते. तिथे म्युच्युअल फंडमध्ये हा 15,000चा स्टॉक तुम्ही 10,000 इन्व्हेस्ट केल्यानंतरही तो 15,000 स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये येतो. का? कारण की म्युच्युअल फंड कंपनी, ॲसेट मॅनेजमेंट कंपनी त्याला बाय करते तुमच्या बिहाफमध्ये, आणि ओव्हरऑल कंट्रीमधनं जितके इन्व्हेस्टर्स असतात तर ते तेवढ्या करोडचं, 100 करोड, 200 करोडचं जे काय असेल तर तेवढा फंड तो बाय करून, त्यांची कॅपॅसिटी असते की त्या लेवलमध्ये बाय करून ते निगोशिएट करू शकतात. त्याच्यामध्ये ते फ्लक्च्युएशन्स जे आहे ते मॅनेज करू शकतात. आणि या सर्व स्थितीचा मॅनेजमेंट क्वालिटी, त्यानंतर प्राइस टू अर्निंग, EPS या सगळ्यांच्या बद्दल स्टडी करून ते तुम्हाला जास्तीत जास्त तुमच्या फंडला रिटर्न कसे देतील, तुमचा जो फंड आहे तर त्याला जास्तीत जास्त चांगला रिटर्न कसा मिळवून देता येईल यासाठी ते फंड मॅनेजर प्रयत्न करतात. तर हे एक म्युच्युअल फंडचं वैशिष्ट्य आहे की म्युच्युअल फंड आहे डायरेक्ट इक्विटीचा फरक. आता याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट मध्ये डेट हा पार्टी येतो. तर डेट म्हणजे काय, तर वेगवेगळ्या कंपनी जे असतात तर ते आपले पेपर्स जे आहे, तर पेपर्सचा अर्थ त्यांचे जे फंड राईज करतात, तर फंड राईज करण्यासाठी ते पेपर्स इश्यू करतात. तर त्याच्या अंतर्गत ते जसं आहे फंड रेज करतात, जसं 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 4 लाख रुपये या टाईपने ते इन्व्हेस्टमेंट करतात. जसं तुम्ही FD मध्ये इन्व्हेस्टमेंट करतात त्याचप्रमाणे ते इन्व्हेस्टमेंट करतात. याच्यामध्ये एक फिक्स रिटर्न त्यांनी दिलेले असतात. तर हे जे पेपर्स असतात याला रेटिंग्स दिलेलं असतं. क्रिसिलनी, इक्रानी किंवा इतर संस्थांनी याला रेट केलं असतं. जर AAA, AA, A+, विविध प्रकारचे रेटिंग यांना दिले जातात. तर हे रेटिंग असतात त्यांच्या अगेन कार्यक्षमतेच्या प्रणालीवरती किंवा त्यांच्या मार्केटमधल्या ट्रस्ट ॲबिलिटीच्या वरती डिपेंडेंट हे त्यांना सर्टिफिकेशन दिलं जातं. त्या बेसिसवरती त्यांची क्वालिटी आणि विश्वासार्हता ही कळते. तर डेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करते वेळी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे डेट इन्व्हेस्टमेंट आहे, तर तुम्ही डायरेक्टली डेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता की म्युच्युअल फंडच्या डेट स्कीमच्या थ्रू
पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. तर त्याच्यामध्ये एक एफडी सारखा किंवा एफडी पेक्षा थोड्या जास्त रिटर्न्सच्या स्कीम असतात. 5%, 6% किंवा 8% अशा वेगवेगळ्या टक्केवारी देणाऱ्या स्कीम्स डेटमध्ये असतात. तर डेट हा पण एक भाग येतो इन्व्हेस्टमेंट करण्याचा, इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटच्या भागचा. तर इक्विटी झालं, डेट झालं, याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून आपल्या पैशाला वाढवू शकतो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, प्रॉपर्टी एक पार्ट आहे, गोल्ड एक पार्ट आहे, म्युच्युअल फंड एक पार्ट आहे, डायरेक्ट इक्विटी, डायरेक्ट डेट हा एक पार्ट आहे. तर हे जे एक पार्ट आहे, पार्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. तर हे जे झाले आपले ऍसेट पार्ट. ऍसेट म्हणजे आता याच्यापासून पुढे ना पुढे तुम्हाला काही ना काही कमाई होईल. तर हे आपले ऍसेट्स आहेत. शिवाय आपण ज्या ज्या प्रोडक्टिव्ह गोष्टी आपल्या जीवनात क्रिएट करतो ते आपले ऍसेट आहेत. तर आता कसं टँजिबल ऍसेट, इनटँजिबल ऍसेट हे असतात. तर टँजिबल ऍसेट म्हणजे ज्या गोष्टींना हात लावला जाऊ शकतो ते सगळे टँजिबल ऍसेट्स. इंटँजिबल ऍसेट कोणतं, की आता एक व्यक्ती समजा सिंगर आहे, तर त्याचा टॅलेंट असतो, तर तो दॅट इज इंटँजिबल टॅलेंट, की हा त्याचा ऍसेट आहे, त्याच्या बेसिसवरती तो कमाई करतो. तर इंटँजिबल ऍसेट जसं एखाद्याचं वक्तृत्व चांगलं आहे, तो चांगला स्पीकर होऊन तो कमाई करू शकतो, ऍज अ ट्रेनर कमाई करू शकतो, दॅट इज इंटँजिबल ऍसेट. तर हे आपल्या ऍसेटचा भाग आहे. हे आपले ऍसेट आहेत ज्याच्यातनं आपल्याला कमाई होऊ शकते. तर ऍसेट आणि लायबिलिटी, ऍसेट आणि लायबिलिटी हे दोन पार्ट आपण समजले. तर याच्यामध्ये विविध सोर्स येतात, विविध सोर्स मधून कमाई करण्याची पद्धत असते, की आपण कशा प्रकारे पद्धत करतो. तर याच्यामध्ये बॅलन्स ऑफ ऍसेट अँड लायबिलिटी. तर याच्यामध्ये आपला प्रयत्न नेहमी असा असला पाहिजे की आपले ऍसेट जे आहेत ते जास्त असले पाहिजे आणि लायबिलिटी जी आहे ती कमी कमी असली पाहिजे किंवा ती नील करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. तर ज्या व्यक्तीने ऍसेट क्रिएशन जास्त केलं आणि लायबिलिटी कमी केला, तर त्या व्यक्तीचा सक्सेस रेशो चांगला असतो. तो व्यक्ती श्रीमंत होण्यासाठी जास्त अग्रेसर असतो आणि तो व्यक्ती प्रोग्रेसिव्ह जास्त असतो. त्या व्यक्तीचं मॅनेजमेंट चांगलं असतं, तो व्यक्ती चांगल्या प्रकारे फायनान्स उभारू शकतो, तो व्यक्ती जास्तीत जास्त आर्थिक मदत, आर्थिक सहभागातून स्वतःला घडवू शकतो. तर स्वतःला घडवणारा व्यक्ती हा समाजालाही घडवू शकतो. स्वतःला घडवणारा व्यक्ती हा व्यवसायाला घडवू शकतो. स्वतःला घडवणारा व्यक्ती हा कुटुंबाला घडवू शकतो. तर त्यामुळे आर्थिक नियोजन हा जो भाग आहे, आर्थिक नियोजन हा जो भाग आहे, हा प्रत्येकाला म्हणजे आपल्या जीवनात आणण्याची गरज आहे. प्रत्येकाला आपल्या जीवनात सहभाग करून घेण्याची गरज आहे. आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहे, तुमचा हिशोब झाला, तुमच्या हिशोबानंतर तुमचा इम्प्लिमेंटेशनचा इन्व्हेस्टमेंट पार्ट झाला, त्यानंतर तुमचा लायबिलिटी क्रिएट करण्याचा पार्ट झाला. तर ह्या सगळ्या गोष्टी, छोट्या गोष्टी आपल्याला जितक्या सिस्टमॅटिकपणे चांगल्या करता आल्या स्वतःसाठी, समाजसंस्थेसाठी, व्यवसायासाठी, तितक्या चांगल्या प्रकारे तुमच्या जीवनातला तणाव कमी होईल, स्ट्रेस कमी होईल, तुमचं बिमाऱ्या, तुमच्या जीवनात बिमारी कमी होतील, तुमचा हेल्थचा एक्सपेन्स कमी होईल आणि तुम्ही एक जे जीवन तुम्हाला मिळालेलं आहे, मनुष्य जीवन आहे, तुम्ही आनंदात जगू शकता आणि एक समाजाचा मेंबर म्हणून स्वतःला आणि समाजाला घडवू शकता आणि समाजाला एका उच्च स्तरावरती नेऊ शकतात. तर यासाठी आपल्याला प्रत्येक समाज बांधवाला पुढाकार घेण्याची गरज आहे आणि उत्तम प्रकारे आर्थिक नियोजन कसं करायचं यावरती आपल्याला काम करण्याची गरज आहे. तर आजपासूनच माझी अपेक्षा अशी आहे की जास्तीत जास्त आपण आपल्या जीवनात आर्थिक नियोजन आणावे आणि त्याचा उपयोग जास्तीत जास्त समाजासाठी करावा आणि जास्तीत जास्त प्रकारे आपलं जीवन सुखी आणि समृद्ध करावे. हे बोलून मी आजचं आपला जो कार्यक्रम आहे तर तो समाप्त करतो. जर काही प्रश्न असतील तर आपले बांधव विचारू शकतात. धन्यवाद. तर मित्रांनो, आज आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आणि महत्वाचं समर्थन केल्याबद्दल, सपोर्ट केल्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो. संपूर्ण KKVP टीम यांचा मी मनपूर्वक आभारी आहे की आपण या कार्यक्रमाला वेळ दिला आणि मला इथे येण्याचा चान्स दिला, त्याबद्दल तर धन्यवाद. आपला सर्वांचा दिवस शुभ असो आणि आपण आपल्या जीवनात सुख आणि समृद्धी आपल्या जीवनात यावी अशीच माझी मनोकामना. Thank you. Have a nice day to everyone.